सरकार म्हणते की हे शाळा प्रायमरी बंद करा, पण आमची लायकी नाही आहे ना इंग्लिश शाळेत शिकवायची. आम्हाला 3 शिक्षक पाहिजे. विद्यार्थ्याकडून आमची अशी मागणी आहे. सर लोकच नसतील तर मग आमचे लेकरं शिकतील काय? आम्ही त्याच्यापेक्षा नाही काढून टाकतो. बाकीचे लोक तुम्ही सर लोक पाठवा बा, आणि सर लोक देसान तर आम्ही आमचे लेकरं शाळेत टाकून नाही तर मग घरी राहू. 15 दिवसांनी एक शिक्षक रिटायर होणार, त्याच्यामुळे या 90% संख्येवर आम्ही फक्त 2च शिक्षक राहणार आहोत. अजून ते एकदा मागणी करतो, दिले तर ठीक, नाही तर मग आम्ही शाळेला कुलूप लावतो. कुलूप लावलं का सबन लोक सबन गावातले जे लेकरं आहेत शाळेत 90-93 ते सर्व घरी बसवतो. घरी बसून लागे आम्ही स्वतः शिकवतो. शाळा बंद झाली तरी भेटतात. SIRचं काम जे आहे ते शासकीय जरी असलं तरी ते शिक्षकांना देणं चुकीचंच आहे. शिक्षकच नसले, कमी शिक्षक असले तर कसं काय शिक्षण मिळणार आहे मुलाले? शाळेमध्ये वायगावच्या वरचे अधिकारी आले होते, तर त्याचं म्हणणं म्हणजे पालक लोकांचं म्हणणं होतं विद्यार्थ्याचं की आम्हाला बा सर लोक पाहिजे. तर मग ते इथं येऊन भेटले वायगाव पूर्व माध्यमिक शाळेमध्ये. त्यानं समजा त्याला हे दिलं की तुम्हाला बा 8 दिवसाच्या नंतर 2 सर भेटून जातील. एवढंच म्हटलेलं आहे, दुसरं काही पुढचं काही म्हटलेलं नाही. कारण की त्याला दुसरा टाईम त्याला दिलेला आहे, दुसरे कामं मुलाले शिकवायला त्याला वेळच नाही आहे. हे मतदानाचे कार्ड बनवायचे. शिक्षकच नसले, कमी शिक्षक असले तर कसं काय शिक्षण मिळणार आहे मुलाले? शिक्षक उपलब्ध झाले नाही तर आपली पुढची प्रतिक्रिया काय राहील? शाळेला कुलूप. सरकार म्हणते की हे शाळा प्रायमरी बंद करा, पण आमची लायकी नाही आहे ना इंग्लिश शाळेत शिकवायची. कायच्या माता शिकवा, कामधंदे लागते, नाही लागत, मजुऱ्या नाही आहे. पहिलेच तर पोटभर खायला भेटत नाही, महागाई वाढली. कायच्यामुळे त्या लेकराचं शिक्षण करा मग आम्ही? सांगा, याच्यावर उत्तर द्यावे सरकारनं. काय करायचं आहे? ते पैशानं मोठे आहे, मग ते कुठे टाकू शकतात. मग आम्ही गरीब लोक आहो, आम्ही कुठं टाका? आमच्याच्याने इंग्लिश शाळा शिकवणं होत नाही. आम्हाला प्रायमरी शाळा पाहिजे. नेमकं कारण काय? विद्यार्थी हे शिक्षकच नाही इथं शिकवाले तयार, तर ते शाळा होणार नाही काय? बंद नाही होणार काय? शिक्षक कमी असल्यामुळे आमच्या मुलांचे मागच्या वर्षी पण शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता यावर्षी पण तसंच होत आहे. एक सर रिटायर झाले, आता दुसऱ्या सरची याच महिन्यात बदली आहे, तर 2च शिक्षक उरत आहे. आम्हाला तातडीने शिक्षक द्यावे, नाहीतर आमची शाळेला कुलूप ठोकणार आहे. आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे. आम्हाला आमच्या मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकणं पॉसिबल नाही आहे. आम्हाला आमच्या मुलाला सरकारी शाळेतच शिकवायचं आहे, पण ती पण चांगलं शिक्षण मिळतं. आम्हाला ही पूर्ण गॅरंटी आहे. फक्त तुम्ही शिक्षक पाठवा, आमची हीच विनंती आहे. आमची मागणी अशी आहे का बा, आम्हाला कमसे कम 5 शिक्षक पाहिजे होते शाळेला. सध्या कार्यरत 3च आहे, त्याच्यातला एक रिटायर होणार आहे. आपल्या गावाच्या वतीनं आपण शिक्षण अधिकाऱ्याला पत्रसुद्धा दिलं, तर काय शिक्षण अधिकाऱ्यांना आपल्याला आश्वासन दिले? बाबा आम्ही 3 शिक्षक पाठवतो, अजून त्याची तारीख नाही दिलेली आहे. शिक्षक जर उपलब्ध झाले नाही तर काय आपलं पुढचं पाऊल राहील? आम्ही शाळेला कुलूप लावून बंद करून टाकाल. सोमवारी 6 तारखेला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व शिक्षणाधिकारी यांना विनंती अर्ज केलेला आहे. तरी आमच्या इथे सध्या 3च शिक्षक कार्यरत आहे, त्यामधले एक शिक्षक रिटायर होणार आहे. आम्हाला आवश्यकता आहे 5 शिक्षकांची. आमच्या येथील विद्यार्थ्यांचं अतिशय नुकसान होत आहे. आम्हाला जर शिक्षक देण्यात नाही आला तर आम्ही गावाच्या वतीनं शाळेला कुलूप लावू आणि अमरावती येथे पंचायत समितीचे इथे जाऊन ठिय्या आंदोलन करू, अशी आमची सर्व वायगाववासियांतर्फे
माननीय कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी व BDO यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा. शाळेमध्ये सर लोक आहेत नाही, आमचे लेकरं त्या शाळेत शिकत आहे, पण तिथं जर सर लोकच नाही आहे तर मग कसं जे मग लेकरं आमची काढून टाकतो ना आम्ही डायरेक्ट. हां, लेकरं जर सर लोकच नसतील तर मग आमचे लेकरं शिकतील काय? आम्ही त्याच्यापेक्षा नाही काढून टाकतो. बाकीचे लोक तुम्ही सर लोक पाठवा बा, आणि सर लोक देसान तर आम्ही आमचे लेकरं शाळेत टाकून, नाही तर मग घरी राहून आम्ही आमचे लेकरं शिकवतो. 1 आठवड्याचा कालावधी दिला त्यानं, 1 आठवड्यानंतर वाट पाहतो. जर नाही झालं तर मग आम्ही डायरेक्ट अजून ते एकदा मागणी करतो. दिले तर ठीक, नाही तर मग आम्ही शाळेला कुलूप लावतो. कुलूप लावलं का सबन गावातले जे लेकरं आहेत शाळेत 90-93 ते सर्व घरी बसवतो. घरी बसून लागे आम्ही स्वतः शिकवतो. शाळा बंद झाली तरी भेटतात. पण सर लोक देसान तर आम्ही लेकरं शाळेत टाकू. आम्ही काही मोठे लोक आहो नाही की अमरावतीच्या वल्गाच्या शाळेत टाकू शकू. आणि तुम्ही सर लोक द्या, आम्हाला 5 शिक्षक लोकांची गरज आहे. सर, आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही 90 आहे, परंतु यामध्ये शिक्षक हे फक्त 3च कार्यरत आहे. यामध्ये शिक्षक किती उपलब्ध असावे, आपण शिक्षक म्हणून काय सांगाल? शिक्षकाची विद्यार्थ्याची पटसंख्या 90वर कमीत कमी 5 शिक्षकाची आवश्यकता आहे. जे 1 ते 5ला 61 विद्यार्थी आहे तर तिथं 3 शिक्षक पाहिजे आहे. आणि 6 ते 8ला त्या 32 विद्यार्थी आहेत तिथं 2 शिक्षक आवश्यक आहे. पण आपल्या इथे फक्त 1 ते 5ला 1च शिक्षक आहे आणि 6 ते 8ला 2 शिक्षक आहे. पण ते आता 15 दिवसांनी 1 शिक्षक रिटायर होणार. त्याच्यामुळे या 90 पटसंख्येवर आम्ही फक्त 2च शिक्षक राहणार आहोत. त्याच्यामुळं विद्यार्थी 7 वर्ग 90 विद्यार्थी, त्याच्यामुळं त्यांना सांभाळणं त्यांच्यामुळं त्या विद्यार्थ्याचं खूप शैक्षणिक नुकसान होणार. कारण सांभाळणं आणि शिकवणं यात खूप फरक असते. आपण आपल्या स्तरावर काही शिक्षकांची मागणी केली आहे काय? आम्ही तर तसं आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आमच्याकडे शिक्षक आवश्यक आहे. परंतु आम्ही त्यामध्ये त्यांना असं म्हणू शकत नाही, कारण त्यांची काहीतरी हे असते. तर ते जर गाव पातळीवर लोकांनी, पालकांनी, व्यवस्थापन समितीने तो मुद्दा जर घेतला तर ते चांगलं होईल. SIRचं काम जे आहे ते शासकीय जरी असलं तरी ते शिक्षकांना देणं चुकीचंच आहे. कारण त्यामुळं काय होते की शिक्षकांना शाळेत खूप कमी वेळ मिळते आणि जास्तीचं ताण येते. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते त्यामुळं. आणि शिक्षकावर अतिरिक्त ताण येत असल्यामुळं त्यांचंही मानसिक आरोग्य चांगलं राहत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या शिकवण्यातला जो हे असते तो त्यांचा हे निघून जाते. त्याच्यामुळं हे काम शिक्षकाकडे नसावंच. सध्या या शाळेची पटसंख्या 90 आहे आणि 3 शिक्षक आहेत. त्यामध्ये 1 शिक्षक या 30 जुलैला रिटायर्ड होणार आहे. त्यामुळे 2च शिक्षक आहेत. सध्या या शाळेला 5 शिक्षकांची आवश्यकता आहे, परंतु 1 ते 5ला 1च शिक्षक आणि 6वी 7वीला 1च, अशा 2 शिक्षकावरती पूर्ण शाळेचा कारभार सध्या सुरू आहे. यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. पालक इथे विद्यार्थ्यांना पाठवतात ते गुणवत्तेसाठी, मुलं काहीतरी शिकण्यासाठी, परंतु 2 शिक्षक असल्या कारणाने प्रत्येक वर्गाला पाहिजे तसा वेळ आम्हाला देता येत नाही. मुलं इथे फक्त सांभाळल्या जातात आणि सरकारला सुद्धा गुणवत्ता पाहिजे, पालकांना सुद्धा गुणवत्ता पाहिजे, जे की आमच्याकडून सध्या 7 वर्ग असल्यामुळे देता येत नाही. तर माझी सरकारला किंवा ऑफिसला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला तात्काळ 3 शिक्षक देण्यात यावे, जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्हाला हातभार लावता येईल आणि पाहिजे तशी गुणवत्ता आम्हाला या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येईल. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा वायगाव. आम्हाला विद्यार्थ्याकडून शिक्षक पाहिजे, कारण आमचे शिक्षक खूप चांगले शिकवतात, परंतु त्यांच्या इकडून 7 वर्ग असल्यामुळे त्यांच्या इकडून शिकवणं होत नाही आणि 8 दिवसांनी 1 सर रिटायर होणार आहे. म्हणून आम्हाला 3 शिक्षक पाहिजे. विद्यार्थ्याकडून आमची अशी मागणी आहे. तर आमच्या इथे वर्ग 1 ते 7पर्यंत वर्ग आहेत आणि विद्यार्थी संख्या आजच्या तारखेत 92 आहे. त्यामुळे
एक शिक्षक मागच्या महिन्यामध्ये रिटायर झालेले आहेत, वानकडे सर, आणि मी सुद्धा या महिन्यामध्ये रिटायर होत आहे. त्यामुळे सध्या 3 शिक्षक आहेत. तर आम्ही आता 2-3 दिवसापूर्वी BO साहेबांची आमच्या शाळेला भेट झाली. त्यावेळेस त्यांच्यासमोरसुद्धा हा मुद्दा मांडला आहे आणि त्यांनी 8 दिवसामध्ये समायोजन करून किंवा जिथे कमी पटसंख्या आहे तिथला शिक्षक डेप्युटेशन म्हणून आपल्या इथे देण्याची अशी देण्याचं ठरवलेलं आहे. 8 दिवसामध्ये त्यांची प्रोसेस होईल असं वाटते. शिक्षक देऊ म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे. SRAचं काम दिलेलं आहे शिक्षकांवरती, परंतु त्या SRAच्या कामामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे असे पालक सातत्यानं आरोप करत आहे. आपली काय मागणी आहे? तर SRAचं काम सहसा म्हणजे पूर्ण राज्यातच आहे आणि राज्यावरून ते काम दिलेलं आहे आणि नाकारता येत नाही. त्यामुळे करावंच लागते. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते शाळा सांभाळा नंतर ते काम करा. पण ते आता मजूर वर्ग गावात असल्यामुळे लोक घरी भेटत नाही, तर त्यामुळे ते अशा वेळेसच येतात. आणि तरी आम्ही काही प्रमाणात त्यांचे कामं म्हणजे 1 वाजेपर्यंत शाळा करून मग पुन्हा त्यांचे कामं करावं लागतं. पण मजूर घरी भेटत नाही खेडेगाव वगैरे. ते काम तर शासनाने दिले असल्यामुळे करावंच लागणार आहे.